विद्यार्थ्यांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आकृतीमध्ये चौकोन किती, चौरस किती, रेषाखंड किती याविषयी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या याविषयी माहिती दिलेली आहे. तर आज आपण दिलेल्या आकृतीमध्ये चौरस किती आणि चौकोन किती हे कशा पद्धतीने काढायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांनो, इथे पहा, मी 2 आकृत्या काढलेल्या आहेत. तर पहिली आकृती आपण सुरू करूया. आता विद्यार्थ्यांनो, ही आकृती आहे. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरस आपल्याला काढायचे आहेत. तर पहा विद्यार्थ्यांनो, दिलेल्या आकृतीमध्ये चौरस किती असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ही जी आकृती आहे, ह्या आकृतीच्या चारही बाजू, म्हणजे ही आकृती 4x4 ची आहे. तर आपल्याला चौरस काढायचे आहेत विद्यार्थ्यांनो. तर आपण काय करायचे, यामध्ये नंबर टाकूया. 1, 2, 3 आणि 4. तर पहा, चौरस काढायचा आहे, त्यामुळे हे अंक आपण खाली लिहून घेऊया. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे ह्या सर्वांची बेरीज. तर विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस तुम्हाला आकृतीमधील चौरस अशी आकृती असेल त्यावेळेस चौरस विचारल्यानंतर ह्या सर्वांचे तुम्हाला वर्ग काढायचे असतात आणि वर्गांची बेरीज करायची असते. तर पहा, इथे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. तर सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांना तुम्हाला वर्गपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बेरीज 30 येते. म्हणजेच वरील आकृतीमध्ये चौरस हे 30 आहेत. विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे आकृती वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही इथे नंबर टाकायचे आणि चौरस काढायचे. फक्त विद्यार्थ्यांनो, ही जी ट्रिक आहे, ही आकृती पहा 4x4 ची आहे. त्यानंतर 3x3 ची, म्हणजे आकृतीचे चारही भाग जर समान असतील, थोडक्यात सांगायचं झाले तर ज्यावेळेस चौरस विचारतील त्यावेळेस नंबर टाकायचे कप्प्यामध्ये आणि त्यांचा वर्ग करायचा, येणाऱ्या वर्गांची बेरीज करायची आणि जे बेरजेचं उत्तर असेल ते दिलेल्या आकृतीमधील चौरस असतात. विद्यार्थ्यांनो, आता हीच आकृती पण वरील आकृतीमध्ये जर आपल्याला चौकोन विचारले तर पहा, आता इथे आपण वरील आकृतीचे चौकोन काढूया. चौकोन, आता आपल्याला चौकोन काढायचे. वरती आपण चौरस काढले आणि खाली चौकोन. तर ज्या वेळेस विद्यार्थ्यांनो आपल्याला चौकोन काढायचे असतात आणि वरील प्रमाणे जर अशी आकृती असेल तर काय करायचं, चौरसाच्या वेळेस वर्ग करायचे आणि चौकोनाच्या वेळेस घनांची बेरीज करायची. म्हणजेच 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन आणि अधिक 4 चा घन. ज्याप्रमाणे तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे घन सुद्धा तुम्हाला पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहा, 1 चा घन हा एकच असतो, आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यानंतर 2 चा घन 8, 3 चा घन 27 आणि 4 चा घन 64. ह्या सर्वांची बेरीज करायची आणि येणारी जी बेरीज असेल ती असेल दिलेल्या आकृतीमधील किती चौकोन आहेत तो अंक असेल. तर आपण ह्या सर्वांची जर बेरीज केली विद्यार्थ्यांना तर या सर्वांची बेरीज 100 येते. म्हणजेच वरील आकृतीमध्ये चौकोन किती आहेत, तर चौकोन 100 आहेत. पहा, निश्चितच तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल, मला खात्री आहे. तर पहा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही आकृती काढा आणि मी ज्याप्रमाणे हे लिहून तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही तसं लिहून ठेवू शकता. त्यानंतर पहा, आपण इकडे वेगळी आकृती आहे. आता यामधील सुद्धा चौरस आणि चौकोन कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, सर्वात प्रथम आपण वरील आकृतीमधील चौरस कसे काढायचे किंवा कसे मोजायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, नंबर टाकून घ्यायचे. 1, 2, 3,
4 आणि 5 आणि इथे वरती 1 आहे, खाली 2. आता ज्यावेळेस आपल्याला चौरस विचारतात विद्यार्थ्यांनो, त्यावेळेस पहा हे 2 खालील शेवटचा अंक उभ्या रांगेतील आणि आडव्या ओळीतील शेवटचा अंक यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच पहा 2 गुणिले 5 बरोबर गुणाकार आला आपला 10. आता उरलेले 4 अंक आहेत. उरलेल्या 4 अंकापैकी हा जो मोठी संख्या आहे किंवा अंक आहे तो घ्यायचा आणि मोठी संख्या जर तुम्ही इथे पाहिली तर ती आहे 4. ती 4 आणि विद्यार्थ्यांनो चौरस काढायचे आहेत म्हणून 10 अधिक 4. तर वरील आकृतीमध्ये 14 चौरस आहेत विद्यार्थ्यांनो. काय काय केलं पहा, आपण आडव्या ओळीमध्ये अंक टाकले, उभ्या रकान्यांमध्ये अंक टाकले आणि उभ्या रकान्यामधील शेवटचा अंक आणि आडव्या रकान्यातील शेवटचा अंक यांचा गुणाकार केला आणि उरलेल्या अंकापैकी जो अंक मोठा आहे तो घेऊन त्यांची बेरीज केली. येणारी जी बेरीज आहे ती आहे वरील आकृतीमधील चौरस. त्यानंतर पहा वरील आकृतीच आहे, आपण चौकोन काढूया. चौकोन वरील आकृतीमधील ज्यावेळेस आपल्याला चौकोन काढावयाचे असतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनो काय करायचं पहा, अंक आहेत 1 2 3 4 आणि 5 यांची बेरीज करायची. तर पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 या सर्वांची जर आपण बेरीज केली तर आपली बेरीज ही 15 येते. म्हणजेच आडव्या रकान्यातील अंकांची बेरीज, त्यानंतर उभ्या रकान्यांमध्ये 1 आणि 2 हेच अंक आहेत. म्हणजेच 1 अधिक 2 म्हणजेच बरोबर किती, तर 3 विद्यार्थ्यांनो. म्हणजे पहा आडव्या रकान्यातील अंकांची बेरीज गुणिले उभ्या रकान्यातील अंकांची बेरीज. तर आडव्या रकान्यातील अंकांची बेरीज किती आलेली आहे 15 आणि उभ्या रकान्यातील अंकांची बेरीज आलेली आहे 3. यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 45. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन हे 45 आहेत विद्यार्थ्यांनो. पहा या पद्धतीने तुम्ही दिलेल्या आकृतीमधील चौरस आणि चौकोन मोजू शकतात. त्यानंतर पहा दुसऱ्या आपण आकृत्या घेतलेल्या आहेत. तर पहा नंतरच्या ज्या आकृत्या आहेत तर त्या आकृत्यांमधील आपण रेषाखंड, चौकोन आणि त्रिकोण काढूयात. तर सर्वात प्रथम पहा, आता आपल्याला रेषाखंड काढायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो ज्यावेळेस तुम्हाला आकृतीमध्ये रेषाखंड एकूण किती आहेत असे ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस हे जे बिंदू दिलेले असतात ते मोजायचे. तर आपण मोजूयात. पहा 1 2 3 4 आणि 5. तर विद्यार्थ्यांनो एकूण बिंदू किती आहेत 5 आहेत. तर काय करायचं 5 वजा 1, 5 वजा 1 केल्यावर वजाबाकी 4 येते. त्यानंतर 1 पासून 4 अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. जी येणारी बेरीज आहे ते आहेत तुमच्या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती रेषाखंड आहेत ते आहे. तर वरील सर्वांची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज 10 येते. म्हणजेच वरील आकृतीमध्ये रेषाखंड हे 10 आहेत. पहा विद्यार्थ्यांनो जे बिंदू दिलेले असतात ते मोजायचे, त्यामधून 1 वजा करायचा. इथे वजाबाकी 4 आली होती म्हणून आपण 1 पासून 4 या अंकांची बेरीज केली. जर इथे वजाबाकी 7 8 येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने, समजा जर इथे वजाबाकी 7 असेल तर 1 ते 7 या अंकांची बेरीज करायची आणि येणारी बेरीज हे म्हणजे तुमचे रेषाखंड असतील. पहा खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर पहा दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत, ही आकृती आहे. यामध्ये सुद्धा नंबर टाकून घेऊया. 1 2 3 4 आणि 5. या आकृतीमध्ये आपण नंबर टाकलेले आहेत. तर एकूण किती अंक आहेत 5, शेवटचा अंक 5 आहे. तर विद्यार्थ्यांनो 5च्या पुढची लगतची संख्या किंवा क्रमवार संख्या आहे ती आहे 6. म्हणजेच 5 गुणिले 6
भागिले इथे 2 करायचं. तर 2 ने 6 ला भाग देऊया. बे एक बे आणि बेत्रिक 6 म्हणजेच 5 गुणिले 3. इथे आपला गुणाकार काय आलेला आहे? 15. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन हे 15 आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, काय केलेलं आहे मी रकान्यांमध्ये अंक टाकले 1 2 3 4 आणि 5. शेवटचा जो अंक आहे तो आहे 5. त्यापुढील क्रमवार संख्या घ्यायची. 5 नंतर 6 येते म्हणून 5 गुणिले 6 आणि भागिले 2 केलं. 2 ने 6 ला आपण इथे भाग दिलेला आहे. त्यानंतर 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 म्हणजेच 15 आपला गुणाकार आला आणि जो आपला गुणाकार आलेला आहे ते आहेत आकृतीमधील एकूण चौकोन. त्यानंतर ह्या आकृतीमध्ये कोण किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पहा इथे एक तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि दिलेल्या आकृतीमध्ये कोण किती आहेत. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपण नंबर टाकूया 1 2 आणि 3. हे नंबर टाकल्यानंतर पहा आता यांची जर आपण बेरीज करूया. साधं सोपं आहे खूप. पहा 1 अधिक 2 अधिक 3 ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज 6 येते. म्हणजे वरील आकृतीमध्ये 6 कोण आहेत. पहा खूप सोपी पद्धत आहे. नंबर टाकायचे आणि त्या नंबरची बेरीज करायची. त्यानंतर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. ही आकृती आहे पहा, याच्यामधील आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. चला तर सुरुवात करूया. नंबर टाकूया 1 2 3 आणि 4. 1 ते 4 अंकांची आपण इथे बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. तर ह्या सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर विद्यार्थ्यांनो या सर्व अंकांची बेरीज 10 येते. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण 10 आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला आकृतीमधील रेषाखंड, चौकोन, कोन आणि त्रिकोण किती हे कसे मोजायचे हे सांगितलेले आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.